नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. तर आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार आपण दर आठवड्याला आपलं करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत नोबेल पुरस्काराबद्दलची माहिती. आपल्या लास्ट सेशन मध्ये पण आपण नोबेल पुरस्काराबद्दल बघितलं होतं. त्यावेळेस अर्थशास्त्राचे नव्हते जाहीर झालेले म्हणून हा मुद्दा आपला राहून गेला होता. तर आपण सगळ्यात पहिले आज बघूया की अर्थशास्त्रासाठी 2025 चे जे नोबेल पुरस्कार आहे ते कोणाला मिळाले आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले जोएल मोकिर, त्याच्यानंतर फिलिप अघेन, पीटर हॉविट यांना हा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणाकोणाला जाहीर झालाय? जोएल मोकिर, फिलिप अघेन, पीटर हॉविट या तिघांना जाहीर झालाय. नोबेल समितीने हे स्पष्ट केलं आहे की या अर्थशास्त्रज्ञांनी नवोपक्रम आर्थिक विकासाचा मार्ग कसा मोकळा करतो हे दाखवून दिलंय की नवोपक्रम हा आर्थिक विकासाचा मार्ग जो आहे तो कसा मोकळा करतो हे दाखवून दिलं आहे. म्हणजे जसं की त्यांनी ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलंय की एखादे जे जहाज असतं जे जुनं आहे ते समुद्रात तसंच पडून आहे, त्याचा काही उपयोग होत नाहीये कोणाला, ते ना वापरात आहे ना ते कुठे चाललंय ना ते काही फायदा करून देतंय. तर त्यापेक्षा जर ते जुनं जहाज जे आहे त्याच्यामधली जर जी गरजेची साधन सामग्री आहे ती बाहेर काढली, त्याच्यातून गरजेच्या सामानातून जर आपण नवीन जहाज तयार केलं तर हा जो नवीन उपक्रम जो सुरू झाला याच्याने पुढे फायदाच होणार आहे. म्हणजे जसं निसर्गाचा जो नियम आहे की जुन्यातूनच नवीन काहीतरी निर्माण होतं, मागची पिढी जाते आणि पुढची पिढी येतेच, तसं ज्यावेळेस तुम्ही जुनं काहीतरी जे आहे ते ज्यावेळेस लिक्विडेट करता त्यावेळेस नवीन काहीतरी गोष्टीला चालना मिळते किंवा नवीन काहीतरी गोष्टी घडतात. हे त्यांनी त्यांच्या सिद्धांतातून स्पष्ट केलेलं होतं की नवोपक्रम आर्थिक विकासाचा मार्ग कसा मोकळा करतो, त्याच्यामुळे आर्थिक विकास कसा होतो देशाचा हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मोदी सरकार आल्यानंतर मोदी सरकारने बऱ्यापैकी जे काही जुने पडलेले बिझनेस होते किंवा बऱ्याच अशा गोष्टी होत्या त्या सगळ्यांना लिक्विडेट करून पुन्हा नव्याने ते सुरू केलेलं आहे. त्याचा देशाला आपल्या आर्थिक विकासाला फायदाच झालेला आहे. हे त्याचं एक उत्तम उदाहरण पण असू शकतं. ठीक आहे, पुढे जाऊयात. तर नोबेल पुरस्काराबद्दलची आपण एकदा जस्ट माहिती बघून घेऊयात की कोणाकोणाला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला जस्ट एक नाव वगैरे तरी लक्षात राहतील. एकदा नजरेखाली घालून घेऊयात. तर वैद्यक शास्त्रामध्ये मेडिसिन मध्ये कोणाकोणाला मिळालं आहे? मेरी ब्रुनको अमेरिकेच्या आहेत त्या, फ्रेड रॅम्सडेल हे पण अमेरिकेचे, शिमोन सागाकुची यांना वैद्यक शास्त्राचा मिळाला, मेडिसिनचा. आपण मागच्या सेशन मध्ये बघितलं होतं. मेरी ब्रुनको, फ्रेड रॅम्सडेल, शिमोन सागाकुची यांना मिळालेला आहे वैद्यक शास्त्राचा. त्याच्यानंतर भौतिक शास्त्र फिजिक्सचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर जॉन क्लार्क, मिशेल डेव्हरेट आणि जॉन मार्टिनिस या तिघांना मिळालेला आहे फिजिक्सचा. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा कोणाला मिळाला आहे? सुसुमी कितागावा, रिचर्ड रॉबसन, ओमर एम यागी या तिघांना मिळालेला आहे केमिस्ट्रीचा. साहित्य लिटरेचर मध्ये कोणाला मिळालाय? लास्लो क्रास्नाहोर्काय हे हंगेरीचे आहेत, यांना मिळालेला आहे लिटरेचर मध्ये. पीस शांततेचा मिळाला आहे मारिया कोरिना माचाडो व्हेनेझुएलाच्या, यांना मिळालेला आहे शांततेचा नोबेल. आणि अर्थशास्त्राचा आपण आताच बघितलं, जोएल मोकिर, फिलिप ऑघेन आणि पीटर हॉविट या तिघांना मिळालेला आहे. ठीक आहे, पुढे बघूयात. आताच नुकताच फिल्मफेअर पुरस्कार 2025चा पार पाडलेला आहे. तर या सोहळ्यामध्ये कोणाकोणाला कोणते कोणते पुरस्कार भेटले आहेत ते आपण बघून घेऊया. 17वा फिल्मफेअर अवॉर्ड्स होते हे, 17वे फिल्मफेअर अवॉर्ड्स कुठे झाले होते? तर सगळ्यात पहिले गुजरात या ठिकाणी झालेले होते. गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी सोहळ्याचे ठिकाण. 17वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 गुजरात अहमदाबाद येथे पार पडला, गुजरात या ठिकाणी. सर्वोत्कृष्ट अभिनेता चा पुरस्कार कोणाला मिळाला? तर अभिषेक बच्चन यांना आय वॉन्ट टू टॉक साठी, आय वॉन्ट टू टॉक हा त्यांचा मूवी आला होता त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला. हा त्यांचा पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार होता. नीट लक्षात घ्या, पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा या कॅटेगरीमध्ये त्यांना हा पहिला पुरस्कार मिळालेला आहे. याच्या आधी पण त्यांना सपोर्टिंग ऍक्टर्स साठी वगैरे फिल्मफेअर मिळालेला आहे, पण ही जी कॅटेगरी होती सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची त्याच्यासाठी त्यांना पहिल्यांदा मिळालेला आहे अभिषेक बच्चन यांना. पुढे जाऊयात. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष याच्यामध्ये अरिजित सिंग यांना लापता लेडीज मधलं सजनी जे गाणं होतं ज्याच्यावर तुम्ही सगळे खूप रील्स बनवत होते त्या गाण्यावर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे अरिजित सिंग यांना.
पुढे जाऊयात. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका महिला यांना मधुबंती बागची यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. स्त्री 2 मधलं जे तुमच्या आवडती तमन्ना भाटियाचं जे गाणं होतं आज की रात, या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कोणाला? मधुबंती बागची. महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट गायिका मधुबंती बागची आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष मध्ये अरिजित सिंग यांना मिळालेला आहे. जीवन गौरव पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना प्राप्त झालेला आहे. जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना प्राप्त झालाय. सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण लक्ष ललवानी किल या चित्रपटासाठी त्यांना प्राप्त झालेला आहे. लक्ष ललवानी याला किल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पुढे जाऊयात. सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुन्हा लापता लेडीज साठी नितांशी गोयल हिला प्राप्त झालेला आहे सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा. सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक कोणाला मिळाला आहे? तर कुणाल खेमू. कुणाल खेमू याला मडगाव एक्सप्रेस या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे जाऊयात. मुंबई वन हे जे ऍप्लिकेशन आहे याच्याबद्दल आपण माहिती बघूयात. मुंबई वन हे नुकतंच लॉन्च केलेलं ऍप्लिकेशन आहे मुंबईमध्ये. ते नक्की काय आहे? तर 8 ऑक्टोबर रोजी लॉन्च केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लॉन्च करण्यात आले. उद्देश काय की मुंबई महानगर प्रदेशातील 11 सार्वजनिक परिवहन सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करणे. सार्वजनिक परिवहन सेवा मग ती लोकल असो, मेट्रो असो, त्याच्यानंतर सार्वजनिक बस सेवा असो, हे सगळं जे काही आहे, मोनोरेल असो, हे सगळं एकाच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना तिथे तिकीट काढता येईल. त्याच्यानंतर पेमेंट त्याच्यावरच करता येईल. प्रवाशांना त्याच्यासाठी वेगवेगळ्या ऍप्सच्या माध्यमातून किंवा काउंटरवर जाऊन तिकीट काढत बसण्याची गरज नाही पडणार. हे वेळखाऊ जे बाकीचे काम होते ते सगळे याच्यामुळे कमी वेळेमध्ये होतील, जलद गतीने होतील. तर 11 सार्वजनिक परिवहन सेवा त्यांना एकाच ठिकाणी एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित केलं जाईल. म्हणून हे मुंबई वन म्हणजे एकाच ठिकाणी सगळे जे सार्वजनिक सेवा देणारे, सार्वजनिक वाहतूक सेवा देणारे जे गोष्टी आहेत, जे माध्यम आहेत, ते एकाच ठिकाणी मिळतील. तर हा उद्देश होता, जेणेकरून मुंबईकरांची जी गैरसोय होत होती की प्रत्येक वेळेस त्यांना टाइम लागत होता सगळ्या गोष्टींसाठी, ती कुठेतरी कमी होईल. भारताचं हे पहिलं एकात्मिक मोबिलिटी ऍप्लिकेशन आहे. असं भारताचं हे पहिल्यांदाच भारताने असं ऍप्लिकेशन काढले. एकाच ऍपवर प्रवास योजना पण म्हणजे प्रवास योजना तुम्हाला दिसतील. ऑफर सकट तिकीट बुकिंग करता येईल. त्याच्यानंतर तिकीटचं पेमेंट पण तुम्हाला इथेच करता येईल या ऍपवर. हे ऍप मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये उपलब्ध आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिघही भाषांमध्ये उपलब्ध आहे. पुढे आपण बघूयात टायफून हालौंग चक्रीवादळाबद्दल. तर हे टायफून हालौंग चक्रीवादळ जे आहे हे उत्तर फिलिपिन्स समुद्रामध्ये आलं होतं. या चक्रीवादळामुळे काय झालं की जपानचं जे इजू बेट आहे या बेटाला मोठा तडाखा बसला. बेसिकली काय झालं की तिथे खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, पूर याच्यामुळे वित्तहानी वगैरे झाली. त्याच्यानंतर हे जे हालौंग चक्रीवादळ आहे, टायफून चक्रीवादळ आहे, हे आतापर्यंत पूर्व आशियामध्ये आलेलं हे सगळ्यात प्रभावी चक्रीवादळ होतं की ज्याच्यामुळे बरंच नुकसान झालेलं आहे. आता आपण टायफून बद्दल माहिती बघितलीच आहे. तर पुढे इतर या वर्षी आलेल्या चक्रीवादळांबद्दलची माहिती बघून घेऊया. तर पुढे कोणतं आलंय? ते शक्ती. हे मे 2025 मध्ये हे चक्रीवादळ आलं. ते कुठे आलं? तर बंगालचा उपसागर, भारताचा पूर्व किनारा म्हणजे बंगाल आणि ओडिशा या राज्यांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. कधी? मे 2025 मध्ये. शक्ती हे चक्रीवादळ नाव कोणी दिलंय? श्रीलंकेने नाव दिलंय. आपल्यासाठी शक्ती चक्रीवादळ महत्वाचं आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो. प्रश्नांमध्ये बेसिकली फक्त हेच विचारलं जातं की शक्ती जे आहे चक्रीवादळ हे कुठे आलंय आणि कोणत्या देशाने नाव दिलंय. तर या गोष्टी लक्षात ठेवू. तर शक्ती हे महत्वाचं ठरेल. आणि टायफून पण रिसेंट मध्ये आहे. तर टायफून लक्षात ठेवा की उत्तर फिलिपिन्स समुद्रामध्ये आलंय. पुढे जाऊयात. आल्फ्रेड नावाचं चक्रीवादळ आलं होतं मार्च 2025 मध्ये. कुठे आलं होतं? तर ऑस्ट्रेलियाचा जो दक्षिण पूर्व किनारा आहे त्या ठिकाणी आलं होतं. ऑस्ट्रेलियानेच नाव दिलंय. आणि आल्फ्रेड लक्षात ठेवा. तुम्हाला जरा लक्षात ठेवायला सोपं जाईल की कोणत्या देशाला आलं होतं आणि कोणत्या देशाने नाव दिलंय. त्याच्यानंतर जूड हे मार्च 2025 मध्ये आलं होतं. कुठे आलं होतं? मॅडागास्कर आणि मोझाम्बिक, मॉरिशसने नाव ठेवलं होतं जूड चक्रीवादळाचं. ठीक आहे. डिक्लेडी जानेवारी 2025 मध्ये आलं होतं. दक्षिण पश्चिम हिंदी महासागर या ठिकाणी आलं होतं. चिदो हे जे आलं होतं हे डिसेंबर 24 मध्ये आलं होतं. मोझाम्बिक, मॉरिशसने नाव दिलं होतं पण तिथे झालं होतं. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता पुढची बातमी आहे ही महत्वाची आहे की भारतातील पहिलं सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम जे आहे हे टी चिप हे जे म्युझियम आहे हे हैदराबाद या ठिकाणी उघडण्यात आलं आहे.
हैदराबाद या ठिकाणीच का उघडलंय? तर हैदराबाद ही आपल्या भारताची टेक सिटी म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामुळे हैदराबाद या ठिकाणी भारतातलं पहिलं सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम उघडण्यात आलेलं आहे. उद्देश काय आहे? तर स्वदेशी चिप डिझाईन आणि उत्पादनाला प्रोत्साहन देणं. आपल्या देशामध्ये जे स्वतःच आपण आपल्या देशामध्ये चिपचं डिझाईन करावं आणि त्याचं उत्पादन करावं याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हे म्युझियम उभारण्यात आलेलं आहे. आता चिप ज्या आहे सेमी कंडक्टरच्या चिप या बेसिकली काय असतं तर आपले जे इलेक्ट्रॉनिक सगळे वस्तू झाल्या जसं की मोबाईल झाला, कम्प्युटर झालं, टीव्ही झालं, कोणती पण गोष्ट झाली, या चिप ज्या आहेत या अतिशय मायक्रो सूक्ष्म आहेत. यांच्याशिवाय हे जे काही उपकरणं आहेत ही वर्क नाही करू शकत. म्हणून यांच्या बाबतीत भारताला स्वावलंबी होणं फार गरजेचं होतं. आणि हा आपला उद्देशच आहे भारत देशाचा, की पुढे जाऊन आपल्याला भारताला जगाचं सेमीकंडक्टरचा हब बनवायचं आहे. तर त्या अंतर्गतच हा उपक्रम पण येतो. म्हणूनच हैदराबाद या शहरामध्ये पहिलं सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम उघडण्यात आलेलं आहे. पुढे बघूयात आयोजक कोण आहे? टी चिप टेक्नॉलॉजी चिप इनोव्हेशन प्रोग्राम ही जी संस्था आहे यांनी मदत केलेली आहे हे म्युझियम उघडण्यासाठी. हे बेसिकली काय करतात की नवीन इनोव्हेशन जे काही आहेत किंवा संशोधन जे आहेत किंवा जे स्टार्टअप आहेत भारतामधले त्यांना प्रोत्साहन देतात अजून चांगलं काम करण्यासाठी. स्वरूप काय तर दर 30 दिवसांनी प्रदर्शन बदलणार आहे. गतिमान व्यासपीठ आहे. डायनामिक प्रकारचं व्यासपीठ आहे की जेणेकरून प्रत्येक 30 दिवसांमध्ये इथे वेगळा काहीतरी प्रकल्प असणार, वेगळं काहीतरी प्रदर्शन भरणार. प्रदर्शनीय वस्तू काय आहे तर ही भारतातील पहिली स्वदेशी एआय चिप इथे आहे ठेवलेली. त्याच्यानंतर एआय रोबोट्स इथे ठेवलेले. त्याच्यानंतर ईव्ही तंत्रज्ञान प्रोटोटाईप आहे. ईव्ही तंत्रज्ञान प्रोटोटाईप म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सचं मॉडेल स्वरूपात तिथे ठेवलेले की त्याच्यामध्ये काय यूज केलं जातं, काय आहे काय नाही, त्या सगळ्या गोष्टी प्रदर्शनीय वस्तूंमध्ये तिथे ठेवण्यात आलेल्या आहे. महत्व काय आहे याचं तर संशोधक, गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांसाठी एक केंद्रस्थान आहे. म्हणजे संशोधक, गुंतवणूकदार आणि सामान्य जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक नॉलेज हब म्हणून पण या म्युझियमकडे पाहता येईल, जे इंडिया सेमीकंडक्टर मिशनला समर्थन देते. हे जे म्युझियम आहे हे इंडिया सेमीकंडक्टर मिशन ज्याच्या अंतर्गत आपल्याला भारतातला सेमीकंडक्टर हब बनवायचं आहे जगाचं, त्याच्या अंतर्गत हे म्युझियम आहे. आता शेवटी सांगायचं झालं तर मध्ये बघूयात. तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिकीचे अध्यक्षपदी कोण आहेत नियुक्त झालेत? अनंत गोयंका यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता फिकी बद्दलची माहिती सांगायची म्हणजे फिकीची स्थापना झाली होती 1927 ला, 1927 ला फिकीची स्थापना झालेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट आता 2 वर्षात 100 वर्ष पूर्ण होतील फिकीला. तर फिकी इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे काय आहे बेसिकली तर हा असा उद्योजकांचा किंवा गुंतवणूकदारांचा असा एक समूह आहे जो सरकारला देशाचा ज्या आर्थिक काही व्यापाराशी रिलेटेड ज्या काही निर्णय आहेत त्या घेण्यासाठी मदत करतो किंवा काही सजेशन्स देतो. तर हे सगळं फिक्की अंतर्गत घडत असतं. देशाच्या आर्थिक विकासाला चालना फिक्की अंतर्गत देण्यात येते. तर अध्यक्ष कोण आहेत तर अनंत गोयंका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढे बघूया. मालदीव हा HIV, हेपॅटायटिस बी आणि सिफिलिस या तिन्ही रोगांचे आईपासून बाळापर्यंत होणारे संक्रमण रोखणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. कोणता? मालदीव. HIV, हेपॅटायटिस बी आणि सिफिलिस हे तिन्ही जे रोग आहेत यांचा आईपासून बाळापर्यंत होणारा संक्रमण रोखणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. हे तिघ पण रोग जे आहे हे STD अंतर्गत पण येतात. तर संक्रमण रोखणारा जगातला पहिला देश मालदीव एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊयात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPF जे एम्प्लॉईजचं प्रॉव्हिडंट फंड आहेत आणि विविध तरतुदी कायद्या अंतर्गत चालणाऱ्या दीर्घकालीन खटल्यांना रोखण्यासाठी विश्वास योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता EPF अंतर्गत जो कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी आहे, बऱ्याच कंपन्या काय करत होत्या की टाइमावर तो निधी न भरणं किंवा त्या निधीमध्ये कपात करणं, तर ह्याच्या अंतर्गत बरेच असे खटले होते जे न्यायालयामध्ये सुरू होते. तर म्हणून विश्वास योजनेच्या अंतर्गत या सगळ्या खटल्यांचा लवकरात लवकर निकाल लावण्यात येणार आहे हे याच्यामधून दिसून येतं. नागपुरात सर्व सोयी सुविधांनी सज्ज असे जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. कुठे? नागपुरात.
जागतिक दर्जाचे, म्हणजे कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे बेसिकली असं एक मोठा हॉल हब सारखं जिथे सांस्कृतिक प्रोग्राम, विविध टाईपचे प्रोग्राम्स, काही कार्यक्रम असतील ते घेण्यात येतील. तर नागपूरमध्ये हे जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आलंय, जिथे नागपूरचा वारसा, सगळ्या गोष्टींचं दर्शन पण घडेल आणि नागपूर एक फक्त महाराष्ट्रापुरतं किंवा भारतापुरतं मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पण या कन्व्हेन्शन सेंटरची ओळख निर्माण होईल. पुढे जाऊया. डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना 2025 सालचा रामानुजन पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणाला? अलेक्झांडर स्मिथ यांना रामानुजन पुरस्कार 2025चा जाहीर झालेला आहे. पुढे बघूया. इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल जे आहे त्याची 3री आवृत्तीचं उद्घाटन गोवा या ठिकाणी झालेलं आहे. पर्पल फेस्टिवल कोणत्या ठिकाणी? गोवा. तर पर्पल फेस्टिवल बेसिकली काय आहे की जे अपंग लोक आहेत त्यांना एखाद्या स्पर्धेमध्ये समान त्यांना सामाजिक सहभाग मिळावा, एका समान स्तरावर त्यांना बघितलं गेलं जावं, याच्यासाठीच्या विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात, त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. तर त्याच्याशी रिलेटेड हा पर्पल फेस्टिवल आहे. हा कुठे आहे? 2025 साली तो गोवामध्ये होत आहे, त्याचं उद्घाटन झालंय. पुढे बघूयात. एसबीआय महिलांचा नोकरीतील टक्का 33% वाढवणार आहे. तर एसबीआय आता महिला कर्मचाऱ्यांना, महिला जे अधिकारी आहेत त्यांचा नोकरीतील टक्का 33% वाढवणार आहे. हे महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण म्हणून आपण बघू शकतो एसबीआय कडे. पुढे बघूयात. भारताचे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक, बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? तर पणजी, गुजरात गाव या ठिकाणी, सोनीपत हरियाणा या ठिकाणी ते उघडण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. बॅटरी बदलण्याची वेळ फक्त 7 मिनिटांमध्ये तिथे पटापट बॅटरी ते चेंज करू शकतात. भारताचं पहिलं व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक, बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन आहे. याच्यामुळे काय की ट्रक सुद्धा ज्यावेळेस इलेक्ट्रिक होत असतील तर कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आहे, ते कार्बन मोनॉक्साईडचं उत्सर्जन बऱ्यापैकी खूप प्रमाणामध्ये कमी होईल. त्याच्यामुळे हे आपण शाश्वत ध्येयाकडेही वाटचाल करत आहोत. पुढे जाऊयात. कोणत्या ठिकाणी आहे फक्त लक्षात ठेवा, सोनीपत हरियाणा या ठिकाणी, गुजरात गाव. स्मृती मानधना, महिला क्रिकेटच्या इतिहासात एकाच कॅलेंडर वर्षात तिने 1000 एक दिवसीय धावा करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. एका वर्षात किती? 1000 एक दिवसीय धावा करणारी पहिली महिला खेळाडू स्मृती मानधना ठरलेली आहे. पुढे जाऊयात. शेरी सिंग भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स कोणी बनली नव्हती, त्या शेरी सिंग ह्याच पहिल्या भारताच्या पहिल्या मिसेस युनिव्हर्स आहेत. दीपिका पदुकोण बनली भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसेडर. कोण बनली? दीपिका पदुकोण. तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल दीपिका पदुकोण स्वतः पण मेंटल इलनेस मधून, त्या सगळ्या डिप्रेशन वगैरे या गोष्टींमधून स्वतः पण ती गेलेली होती. त्याच्यामुळे ती कायम खुलेपणाने या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत होती. म्हणून समाजातील लोकांमध्ये, देशातील लोकांमध्ये मेंटल हेल्थ बद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा, त्याच्यासाठी दीपिका पदुकोण हिला भारत सरकारने मेंटल हेल्थची अँबॅसेडर बनवलंय. प्रथमच मुंबईत भेटणारे 2 राष्ट्रप्रमुख कोण? नरेंद्र मोदी आणि कियर स्टारमर. कियर स्टारमर हे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आहेत. ते पहिल्यांदाच असे जनरली ज्या अशा राष्ट्रप्रमुखांच्या भेटी असतात वेगवेगळ्या मुद्द्यांवरच्या, या मुंबईमध्ये नव्हतात, दिल्ली सारख्या ठिकाणी होतात. तर पहिल्यांदाच असं झालेलं आहे की मुंबईमध्ये 2 राष्ट्रप्रमुखांची भेट झाली आहे, नरेंद्र मोदी आणि कियर स्टारमर यांची. तर आजच्या सेशनमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.